नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मी आज पाडवा स्पेशल थाळी बनवणार आहे. थाळी अगदी स्पेशल आहे आणि झटपट होणारी आहे. आणि तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करत जा, कमेंट करत जा. कुणाचेही व्हिडिओ तुम्ही पहा, पण व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करत जा. कारण तुम्हाला वाटत असेल की एक 10 ते 15 मिनटाचा व्हिडिओ असतो, पण त्या व्हिडिओसाठी आम्ही तासनतास मेहनत घेतलेली असते, काम केलेलं असतं. तुमचं एक लाईक, शेअर किंवा तुमची एक कमेंट आम्ही केलेल्या कामाची एक पोचपावती असते. त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या थाळीमध्ये आज आपण छोले पनीरची भाजी बनवणार आहे. त्यासाठी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत 2, त्याच्यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. एक मूठभर असे काजू घेतलेले आहेत, अंदाजे 50 ग्रॅम आहेत. आता हे साहित्य आहे ते मला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे साहित्य घातलेलं आहे आणि 5 ते 10 मिनटं छान शिजवून देणार आहे. आपलं हे साहित्य शिजतंय तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊयात. त्यासाठी मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 100 ग्रॅम बारीक रवा घातलेला आहे, 1 चमचा मीठ घातलेला आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता ह्यामध्ये एक मोठी पळी मी तेल कोमट करून घातलेलं आहे. अगदी कोमट केलेलं आहे, जास्त गरम केलेलं नाही आणि थंड पण घातलेलं नाही आहे. तेल घातल्यावरती परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक अगदी घट्टसर मळायची आहे. चपातीला लागते त्यापेक्षा थोडी घट्टच मळायची आहे. अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्यात अगदी छान फुगतात पण आणि मऊ पण राहतात. एवढी घट्ट आपण कणिक ठेवलेली आहे. आता झाकण ठेवूयात आणि छान भिजवून देऊयात. आपण ग्रेव्हीसाठी जे साहित्य घेतलेलं आहे छान शिजलेलं आहे. आता काढून घेऊयात आणि थंड झाल्यावरती त्याची छान पेस्ट बनवूयात. श्रीखंड बनवून घेऊयात. त्यासाठी मी घरीच चक्का बनवलेला आहे. अशा पद्धतीने चक्का बनवून घेतलेला आहे. दही कसं लावावं किंवा चक्का कसा बांधून ठेवावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पुरण वाटायची चाळण असते, त्या चाळणीमधून हा चक्का आहे तो अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे. म्हणजे चक्का आपला स्मूथ होईल, छान मऊसूद होईल. दही आहे ते बांधून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, बाहेर टांगून वगैरे ठेवलेलं नाही आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यातलं सर्व पाणी निघून गेलेलं होतं. अशा पद्धतीने पुरण वाटायच्या चाळणीमधून आपण हा चक्का काढून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये मी घालणार आहे 400 ते 450 ग्रॅम साखर. माझा चक्का आहे तो अर्धा किलो होता, त्याच्यामध्ये मी 450 ग्रॅम साखर घातलेली आहे. तुमचं दही किती आंबट आहे त्याचा अंदाज घेऊन त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. माझं दही थोडंसं आंबट होतं म्हणून मी 450 ग्रॅम साखर घातलेली आहे. आणि चक्का बनवण्यासाठी थोडंसं आंबटच दही लागतं, त्याच्यामुळे चक्क्याची चव चांगली लागते. आता त्याच्यामध्ये साखर छान मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा चमचा आपण वेलची पूड घातलेली आहे, थोडंसं जायफळ घातलेलं आहे. आता ह्यामध्ये मी एक सफरचंद छान बारीक करून घालणार आहे. अर्धा डाळिंब घातलेला आहे. सफरचंद आहे ते लगेच काळं पडतं म्हणून पटकन चिरल्यानंतर लगेच आपल्याला चक्क्यामध्ये घालायचं आहे. एक 10-12 काळे द्राक्ष घातलेले आहेत. आपण आज हा फ्रूट श्रीखंड बनवलेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. डाळिंबाचे दाणे आहेत ते खाताना मध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं. खायला खूप टेस्टी हा फ्रूट श्रीखंड लागतो. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एका एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा फ्रूट श्रीखंड तयार झालेला आहे. थोडंसं केशर घालायचं आहे त्याच्यामध्ये. आता आपण छोले पनीरची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीरचे असे चौकोनी मी तुकडे करून घेतलेले आहेत. 1/2 किलो छोले मी शिजवून घेतलेले आहेत. छोले शिजवताना मीठ आणि हळद घातलेली आहे. एक मोठी वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला. एक मीडियम आकाराचं टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. आपण जे टोमॅटो, कांदा आणि काजू शिजवून घेतलेले होते त्याची अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालूयात आणि त्यामध्ये घालूयात 1 चमचा जिरे,
3-4 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत। जिरे आणि मिरच्या तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत खडे मसाले। खडे मसाल्यामध्ये लवंग, मिरी, थोडी जावित्री, मावेत्री, तमालपत्र आणि चक्रीफूल, मसाला वेलची, हिरवी वेलची घातलेली आहे। आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान तेलावर लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1.5 चमचा। आलं लसूण पेस्ट पण छान तेलावर परतून घ्यायची आहे। आता टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। टोमॅटोची पेस्ट पण तेलावर छान परतून घ्यायची आहे। टोमॅटोच्या पेस्टला छान तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने परतायचं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा आपण घातलेली आहे लवंगी मिरची पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, पाव चमचा हळद। आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। 1 चमचा मीठ घालायचं आहे। मी छोले शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन 1 चमचा मीठ घातलेलं आहे। आता ग्रेव्हीला आपल्या छान तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण घातलेली आहे धना पावडर, पाव चमचा आपण घातलेली आहे जिरे पावडर आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात पनीरचे तुकडे आणि शिजवलेले छोले आणि व्यवस्थित एकदा परत परतून घेऊयात। ग्रेव्हीला छान कलर आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। पनीर थोडंसं परतून झाल्यानंतर आपण छोले घातलेले आहेत। पनीर अगदी हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे, पनीरचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। आता हे सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर आपण जे छोले शिजवलेलं पाणी ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आणि जेवढी आपल्याला ती ग्रेव्ही ठेवायची आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। एवढी घट्टसर आपण ग्रेव्ही ठेवलेली आहे, जास्त आपण पातळ ही ग्रेव्ही बनवलेली नाही आहे, थोडीशी घट्टच ठेवलेली आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा आपण घातलेली आहे गरम मसाला पावडर। गरम मसाला पावडर घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे दूध पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याची पेस्ट तयार केलेली आहे आणि ही पेस्ट आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे। दूध पावडर आणि दूध याची पेस्ट घातल्यानंतर आपली ग्रेव्ही आहे ती क्रीमी होते म्हणून घालायची आहे। आता अर्धा चमचा त्याच्यामध्ये घालायचा आहे कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर अशा पद्धतीने आपली आजची ही छोले पनीर भाजी तयार झालेली आहे। आता आपण पुलाव बनवायला घेऊयात। पुलाव बनवण्यासाठी आपण एक कांदा पातळ चिरून घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत, काजू आणि मनुके घेतलेले आहेत, काही गरम मसाले घेतलेले आहेत, 1 वाटी आपण घेतलेला आहे ग्रीन पीस, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि 250 ग्रॅम आपण घेतलेला आहे बासमती तांदूळ। बासमती तांदूळ आपण अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। आता एका कुकरमध्ये घालूयात 2 पळ्या तेल। कुकरमध्ये हा पुलाव मी बनवणार आहे त्यामुळे अगदी झटपट होतो। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे मी जिरे घातलेले आहे। जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये गरम मसाले घालायचे आहेत, हिरवी मिरची घालायची आहे, छान तेलावर परतून घ्यायचं आहे। जिरे मी जास्त प्रमाणात घातलेला आहे कारण हा आपण वाटाणा जिरा पुलाव बनवतोय। कांदे घालूयात, कांदे पण तेलावर छान परतून घेऊयात। कांदे छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूयात 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट पण तेलावर छान परतून घेऊयात। आता घालूयात ग्रीन पीस। ग्रीन पीस पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे। अगदी पाव चमचा आपण घातलेला आहे ह्यामध्ये शहाजिरे, शेवटी घालायचं आहे, तेलावर जास्त परतायचं नाही हे शहाजिरेला। आता मनुके घालूयात, छोटा 1.5 चमचा दही घालूयात। दही घातल्यामुळे पुलावला शाईन येते, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। थोडासा पुदिना घालूयात बारीक चिरलेला आणि आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता तो घालूयात आणि छान अगदी थोड्या वेळ परतूयात। दही घातल्यानंतर जास्त आपल्याला परतून घ्यायचं नाहीये।
आता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूयात. पाव किलो तांदळासाठी 1 चमचा मीठ पुरेसं होतं. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात गरम पाणी. तांदूळ बुडेल आणि अगदी अर्धा पेरा पाणी वरती एवढ्यापर्यंत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपला तांदूळ भिजवलेला आहे त्याच्यामुळं पाणी जास्त प्रमाणात लागणार नाही. आता कुकरला 1 शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे आपला पुलाव तयार होणार आहे. आता आपण मूग डाळीचे वडे बनवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली होती. एक 3-4 तास आपण ही मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालूयात. थोडंसं आलं घालूयात. 10-12 लसणाच्या पाकळ्या घालूयात. 1 चमचाभर जिरे घालूयात आणि हे छान मिक्सरमधून वाटून घेऊयात. लक्षात ठेवायचं पाणी घालायचं नाही, कोरडंच वाटायचं आहे. पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालताच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 वाटीभर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 2-3 चमचे आपण घालायचं आहे बेसन पीठ. बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. अर्धा चमचा आपण धनेपूड घातलेली आहे. पाव चमचा हळद आणि पाव चमचा आपण घातलेली आहे मिरची पावडर. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालूया. 1 चमचा आपण घालूया दही. दही सोड्याचं काम करतं. दही घातल्यामुळे आपली भजी छान खुसखुशीत होतात, फुगतात, तेलकट होत नाहीत. हे मिश्रण आहे ते 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण पुऱ्या तयार करून घेऊयात. पुऱ्याची कणिक पण आपली छान भिजलेली आहे. व्यवस्थित मळून घेऊयात आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला पुऱ्या करायच्या आहेत तेवढ्या आकाराचे गोळे घेऊन अशा पद्धतीने पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तेलावरच या पुऱ्या मी लाटलेल्या आहेत. पिठीचा वगैरे वापर केलेला नाही आहे. पोळपोटाला थोडंसं तेल चोळून घेतलेलं आहे. पुरीची किनार नेहमी पातळ लाटावी, जाड ठेवू नये म्हणजे आपली पुरी छान फुगते. अशा पद्धतीने एका साईडनेच पुरी छान लाटून घेतलेली आहे आणि पोळपोटावरली पुरी उचलून अशीच अलगद आपण तेलावर सोडलेली आहे. पुरी तळताना तेल आपलं चांगलं गरम झालेलं पाहिजे. गरम झालेलं असतानाच त्याच्यामध्ये पुरी सोडायची आहे. किती छान अशी टम्म फुगलेली आहे पुरी. अशा सर्व पुऱ्या आपण तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आपण जी थाळी बनवलेली आहे 6 ते 7 लोकांसाठी बनवलेली आहे. त्याचा सर्व 6 ते 7 लोकांना जेवढं साहित्य लागेल तेवढं मी साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पुऱ्या तळून झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी तळण तळलेलं आहे. थोडी नाचणीची कुरडई आणि उडदाचे पापड. थाळी म्हणलं की तळण हवंच. अशा पद्धतीने आपण तळण पण तळून घेतलेलं आहे. आता आपण मुगाचे वडे तयार करायला घेऊयात. हे मुगाचं मिश्रण आहे ते थोडा वेळ मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं. फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, मिश्रणाला पाणी सुटत नाही आणि वडे काढायला आपल्याला त्रास होत नाही. अशा पद्धतीने वडे तेलामध्ये सोडायचे आहेत. हातावर थोडंसं पीठ घेऊन अंगठ्याने त्याला होल पाडायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. अजिबात तेलकट होत नाही ते वडे. खायला खूप टेस्टी असे हे वडे होतात. अगदी छान तळून घ्यायचे आहेत, कच्चे ठेवायचे नाही आहेत. तुम्हाला मी परत एकदा दाखवते. हातावर असं मिश्रण घ्यायचं आहे. अंगठ्याच्या साहाय्याने त्याला होल पाडायचं आहे आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे. तेलामध्ये आपण ज्यावेळेस वडे सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. थोडेसे वडे तळून झाले की परत एकदा फ्लेम कमी करून वडे छान खमंग असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपले हे मुगाचे वडे पण तयार झालेले आहेत. आता मुगाच्या वड्याबरोबर आपण पुदिन्याची चटणी करूयात. त्यासाठी अर्धी वाटी आपण भाजकी डाळ घेतलेली आहे. लसूण, आलं, हिरवी मिरची आणि पुदिना. त्याच्यामध्ये आपण घालणार आहे चवीसाठी मीठ, साखर, जिरे, लिंबू आणि पाणी घालून ही चटणी आपण वाटून घेणार आहे. तर छान असा आपला हा मेनू तयार झालेला आहे. पुलाव तुम्हाला दिसत असेल किती असं शाईन आलेली आहे तांदळाला दही घातल्यामुळे. भाजीची जी ग्रेव्ही आहे ती पण अशी क्रीमी झालेली आहे.
आजचा हा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे. आजची थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.